नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक प्रभाकर एस भैसारे, हेड ऑफ डिपार्टमेंट हिस्ट्री, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आर्ट, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज सुरतोली द्वारा. तर विद्यार्थी मित्रांनो, BA फर्स्ट इयर फर्स्ट सेमिस्टर. तर आपण हरप्पा संस्कृतीच्या माध्यमातून म्हणजे हरप्पा संस्कृतीच्या प्रकरणाविषयी अभ्यासत होतो आणि ह्या माध्यमातून आपण मागच्या व्हिडिओमध्ये एक चांगल्या प्रकारे माहिती बघितलेली होती. ती म्हणजे हरप्पा संस्कृती संशोधन कसं झालं आणि तिथली नगररचना कशी होती ह्याविषयीची माहिती आपण बघितलेलं होतं. तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती बघणार आहोत ती म्हणजे गृहरचना आहे, सार्वजनिक बांधकाम आहे, त्याच्यामध्ये सांडपाण्याची व्यवस्था आहे आणि सामाजिक स्थिती वगैरे ह्याविषयीचा अभ्यास आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर चला बघूया गृहरचना. तर विद्यार्थी मित्रांनो, जी सिंधू संस्कृती आहे किंवा आपण ज्याला हरप्पा संस्कृती म्हणतो, त्या काळातील गृहरचना जर बघितली तर अत्यंत अशी कौशल्यपूर्ण आणि आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त अशी गृहरचना आपल्याला बघायला मिळते. आणि ती गृहरचना अशी होती की या गृहरचनेमध्ये 2 खोल्यांच्या लहान घरापासून तर मोठ्या वाड्यांपर्यंत आपल्याला विविध प्रकारची घरं बघायला मिळतात. आणि जसं आज वाड्यांच्या समोर मोठी जागा असते, आजचे जर वाडे बघितले आपण ग्रामीण भागातील, तर त्याचप्रकारे मोठ्या वाड्यांच्या समोरील जागा ही 85 फूट आणि आपण प्रांगण जो म्हणतो अंगण 32 चौरस फूट असं काही आपल्याला आढळलेलं आहे काही काही वाड्यांच्या बाबतीत हरप्पा संस्कृतीमध्ये. आणि काही जी बांधकामं आहेत ते देवळाची बांधकामं असावीत असं तेथील वर्णनावरून आपल्याला लक्षात येते. आणि साधेपणा हे मोहनजोदडो येथील घरांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. म्हणजे घरं जरी नगर व्यवस्थेप्रमाणे प्रमाणित आणि कौशल्यपूर्ण जरी असली तरी साधेपणा त्यांच्या घरामध्ये आपल्याला दिसून येतो किंवा बांधण्यामध्ये साधेपणा आपल्याला बघायला मिळतो. घरांचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे, हा मुख्य प्रवेशद्वार रस्त्याच्या मुख्य रस्त्यावर नसून बोडीवरच आहेत. बोडीवर म्हणजे छोट्या छोट्या गल्ल्यांवर त्यांचे मुख्य प्रवेशद्वार आपल्याला बघायला मिळतात. आणि तिथल्या घरांना आपल्याला मात्र खिडक्या आढळत नाहीत. दरवाजे जर बघितले तर दरवाजाची उंची 3 ते 4 फूट म्हणजे 3 फूट 4 इंच एवढी दरवाजाची उंची आपल्याला त्या ठिकाणी आढळते. आणि काही काही दरवाजे जर बघितले महा असे दरवाजे आहेत, म्हणजे खूप मोठे असे दरवाजे, जणू काही एखादी बैलबंडी जाईल एवढे रुंद दरवाजे आहेत. त्यांच्या घराच्या भिंती जर आहेत बघितल्या तर खूप जाड आहेत. जसं आपलं मातीच्या भिंती जाड असायच्या, परंतु त्यांची विटाचे भिंती खूप जाड आहेत. आणि घराच्या भिंतीत अलमारी आहेत, कोनाडे आहेत, हे ठेवण्यात येत होते. आणि घरामध्ये खुंट्यासुद्धा आढळल्या, एखादं सामान अडकविण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला खुंट्यासुद्धा बघायला मिळतात. आणि प्रत्येक घरामध्ये एक स्नानगृह म्हणजे बाथरूम, आजचं जे आपण आधुनिक घर जर बघितलं समजा तर स्नानगृह म्हणजे बाथरूम आढळतो. त्याचप्रमाणे शौचकूप म्हणजेच लॅट्रिनची जी व्यवस्था आहे ती आजच्या आधुनिक काळामध्ये आपल्याला बघायला मिळते. परंतु अशाच प्रकारची व्यवस्था हरप्पा संस्कृतीमध्ये आपल्याला बघायला मिळते. त्या काळामध्ये सुद्धा घरांमध्ये स्नानगृह आणि शौचकूप म्हणजेच लॅट्रिन हाऊसेस म्हणजे संडास रूम ज्याला आपण म्हणतो त्याची व्यवस्था बांधलेली आपल्याला बघायला मिळते. गृहरचनेच्या पद्धतीवरून पडदा पद्धती नसावी हे सूचित होते. आणि साधारणतः घरे जी आहेत ती 2 मजली असत, म्हणजे एका मजल्याची जी घरं आहेत ही कमी आढळलेली आपल्याला बघायला मिळतात. परंतु साधारणतः 2 मजली घरं असायचे आणि 3 मजली घरांचे सुद्धा अवशेष काही ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. घरांवर लाकडी फळ्यांच्या साहाय्याने छप्पर तयार करून त्यावर विटा व माती छापून दुसरा मजला बांधत असावेत. म्हणजेच लाकडी फळ्या म्हणजे पाट्या ठेवून त्याच्यावर मातीने ते लिंपायचे आणि त्याच्यावर ते दुसरा मजला ते काढायचे. वर जाण्यासाठी जे जिने होते, पायऱ्या ज्या होत्या त्या निरुंद आणि 2 पायऱ्यातील अंतर जवळपास 15 इंचीची आपल्याला बघायला मिळते. तर अशा प्रकारे ही गृहरचना अत्यंत चांगल्या पद्धतीने कौशल्यपूर्ण पद्धतीने बघायला मिळते. आणि अशा प्रकारचे कौशल्य गृह बांधणीचे हे सिंधू संस्कृतीच्या काळामध्ये किंवा हरप्पा संस्कृतीच्या काळामध्ये एक महत्त्वाचे वैशिष्ट्य होते.
घरे बांधण्याच्या अगोदर ते घराची आखणी करीत असत आणि घरे पक्क्या विटांची बांधली जात होती. विटा ह्या चौकोनी होत्या आणि चांगल्या स्थितीमध्ये होत्या. घरांच्या भिंती म्हणा, पाया, स्नानगृह, नाल्या आदींकरिता भाजलेल्या पक्क्या विटा ह्यांचा वापर केलेला आहे. आणि सुकविलेल्या मातीच्या विटा गच्चीमध्ये वापरल्या जात असत. म्हणजे गच्ची म्हणजेच घराच्या समोर आपण त्याला टेरेस म्हणतो, त्या ठिकाणी त्या गच्चीमध्ये वापरलेल्या आढळतात. अनेक घरांमध्ये खोल्यासुद्धा आपल्याला बघायला मिळतात. म्हणजेच विविध प्रकारच्या खोल्या, जास्तीत जास्त खोल्या त्या ठिकाणी होत्या. आणि स्नानगृह रस्त्याला लागून होते, त्याचप्रमाणे सांडपाणी वाहून नेण्याच्या दृष्टिकोनातून ते विशेष सोयीचे असेल. कारण स्नानगृह रस्त्याला लागून असल्यामुळे त्याचे सांडपाणी जे आहे ते रस्त्याच्या कडेला असलेल्या जे नाल्या आहेत, नाल्यामध्ये सोडले जात होते आणि त्याच्यामुळे ते सांडपाणी वाहून जाण्याच्या दृष्टिकोनातून चांगलं होतं. तर चांगली सोय केलेली होती. घरातला जो आतला भाग होता, आतल्या भागाने किंवा आतल्या भागामध्ये मातीचा गिलावा दिलेला होता. दरवाजाजवळ जर बघितलं तर चौकीदाराची खोली, तिला लागूनच विहिरीची खोली आणि नंतर अंगण अशा प्रकारची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली होती. वरील मजल्यावरचा जो सांडपाणी होता तो सांडपाणी नालीच्या माध्यमातून, बोडीच्या माध्यमातून, बोडी म्हणजे अरुंद नाली, बोडीच्या माध्यमातून मुख्य नालीमध्ये ती सोडल्या जात होतं तिथलं सांडपाणी वरच्या मजल्याचं. आणि मोहनजोदडो येथील विहिरी बांधण्याचे जे तंत्र होते ते तंत्र हरप्पामध्ये किंवा हरप्पाच्या तुलनेत अधिक प्रगत असे होते. आणि मोहनजोदडो येथील घरांचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे एकाच घरामध्ये एक किंवा जास्त स्नानगृह किंवा सांडपाणी वाहून जाण्यासाठी नाल्यांची व्यवस्था पद्धतशीरपणे करण्यात आलेली होती. हा महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. आणि नंतर ती जी नाली आहे ती नाली रस्त्याच्या मुख्य नालीला म्हणजेच गडर जे म्हणतो त्या गडरला जोडलेली असायची. अशा प्रकारे गृहरचना अत्यंत कौशल्यपूर्ण आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर आहे सार्वजनिक बांधकाम. तर शहराचं सुद्धा आरोग्य उत्तम राहावं, म्हणजे शहर स्वच्छ राहावे म्हणून व प्रवासी लोकांकरिता काही महत्त्वाच्या सोयी आपल्याला हरप्पा संस्कृतीमध्ये केलेल्या आढळतात. त्यामध्ये नंबर 1 जर बघितलं, सार्वजनिक विहिरी आहेत. सार्वजनिक विहिरीच्या माध्यमातून प्रवासी लोक असायचे किंवा प्रवासी असायचे, त्याचा वापर त्या सार्वजनिक विहिरीचा करीत असत. सार्वजनिक स्नानगृह आहे, त्याचा वापर प्रवासी करीत असत. नंतर बाजारपेठा आहेत आणि सर्वत्र जमिनी खालच्या नाल्या आणि शौचगृह बांधलेली आहेत. म्हणजेच अंडरग्राऊंड जे नाल्यांच्या गडाराचा सिस्टम जो होता, आजच्या काळामध्ये आपण जर पाहतो शहरामध्ये अंडरग्राऊंड किंवा जमिनीच्या आतमध्ये गडर किंवा नाल्या असतात, मोठे मोठे नाले असतात. तशाच प्रकारची व्यवस्था आपल्याला हरप्पा संस्कृतीमध्ये बघायला मिळते. महास्नानगृह याच्यावर विद्यार्थी मित्रांनो टीप नेहमी विचारलं जाते किंवा महास्नानगृह कुठं भेटला होता असं MCQ क्वेश्चनमध्ये नेहमीच आणि सहज विचारला जाणारा हा प्रश्न आहे. तर महास्नानगृह हा मोहनजोदडो या ठिकाणी मिळालेला आहे. आणि ह्या स्नानगृहाची जी लांबी आहे ती लांबी 180 फुटीमध्ये आणि रुंदी 108 फूट. अशा प्रकारे स्नानगृहाची लांबी आणि रुंदी आपल्याला बघायला मिळते. म्हणजे एवढं मोठं स्नानगृह हा जगातील सर्वात मोठा स्नानगृह असावा असं आपल्याला दिसून येते. आणि या स्नानगृहाच्या सभोवतालची जाडी आहे ही 8 फूट. आणि ह्यातील पाण्याचा तलाव जर बघितलं, म्हणजे या ठिकाणी पाणी आणण्यासाठी तलावाची जी व्यवस्था करण्यात आलेली होती त्याची लांबी रुंदी जर बघितली तलावाची ती 29 फूट लांब आणि 23 फूट रुंद. आणि खोल जर बघितली तर 8 फूट खोल असा तलाव होता. आणि येथील पाणी त्या स्नानगृहामध्ये आणलं जात होता. उतरण्याकरता ह्या स्नानगृहामध्ये दोन्ही बाजूनी पायऱ्या होत्या. आणि जो स्नानगृह होता, स्नानगृहाच्या चारही बाजूनी कठडा असून जवळच्या एका इमारतीमध्ये ओढीने 8 खोल्या बांधलेल्या आहेत. म्हणजेच ती कपडे बदलविण्यासाठी त्या खोल्यांचा वापर केला जात असावा. नंतर कुंडाच्या जवळ एक मोठी विहीर आहे आणि त्यातील जे पाणी होते ते पाणी कुंडात घेतले जाईल आणि त्या कुंडातील पाणी म्हणजेच घाण झाल्यानंतर बाहेर टाकण्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीने नियोजन करण्यात आलेलं होतं, योजना करण्यात आलेली होती. आणि आधुनिक पद्धतीच्या या कुंडाचा उपयोग विशिष्ट प्रसंगी जे नगरातील लोक धार्मिक दृष्टीने एखादा सण समारंभ करीत असावा त्यावेळी करीत असत. येथील लोकांच्या धर्मांमध्ये स्नान महात्म्य असावे. आणि हे महास्नानगृह जे आहे आजही अशा चांगल्या स्थितीत आहे की ते 19व्या शतकात बांधले गेले की काय
असं आजही आपल्याला वाटते. ह्याच्यावरून त्यांचं जे स्थापत्यकला आहे, इंजिनिअरिंगचा जो नमुना आहे, बांधकाम म्हणजेच म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग जी म्हणू आपण, ती अत्यंत आधुनिक अशी होती असं आपल्याला म्हणता येईल. नंतर सिस्टम ऑफ ड्रेनेज जर बघितलं तर सांडपाण्याची व्यवस्था जर बघितली तर जगातील त्या काळातील सर्वोत्तम आणि एकमेव अशी ही सांडपाण्याची व्यवस्था आपल्याला हरप्पा संस्कृतीमध्ये दिसते. सिंधुभाषी जे लोक होते किंवा हरप्पावासी जे लोक होते त्यांचे जीवन उत्तम आणि स्वास्थ्य रक्षणाच्या दृष्टिकोनातून सांडपाण्याची व्यवस्था अत्यंत नियोजनपूर्ण अशी होती. आणि त्या काळातील लोकांना गटार व्यवस्थेची म्हणा किंवा ड्रेनेज सिस्टमची पूर्ण कल्पना असावी असं आपल्याला दिसते. आणि सडकेच्या बाजूला समांतर असं नाल्या काढण्यात आलेल्या होत्या आणि त्या नाल्याच्या माध्यमातून सांडपाण्याचा निचरा होत असे किंवा सांडपाणी वाहून जात असे. नंतर त्या लहान नाल्या मोठ्या नाल्यांना जोडण्यात आले होते आणि नंतर ते पाणी गावाबाहेर सोडण्यात येत असे. आणि अशा प्रकारे रस्त्याशी समांतर असणारी ही ड्रेनेज सिस्टम अत्यंत आधुनिक होती असं आपण म्हणू शकतो. तर ह्या ज्या नाल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो, ह्या नाल्या विटांनी बांधलेल्या होत्या आणि ज्या विटा होत्या त्या विट्याचा आकार जो आहे चौकोनी असून त्या विटांची रुंदी 9 इंच असून उंची 12 इंच आहे. आणि ह्यांना जोडण्यासाठी म्हणजेच विटा जोडण्यासाठी चुन्याचा उपयोग करण्यात येत होता. आणि ज्या नाल्याचं बांधकाम झाल्यानंतर त्या नाल्यातील साचलेला केरकचरा किंवा गाळ काढण्यासाठी मध्ये मोकळी जागा सोडून त्यावर विटांचं संपूर्ण झाकण बनविण्यात आलेलं होतं. आणि ती विटांचे झाकण काढून घाण आणि केरकचरा काढून ती नाली साफ केली जात होती. ह्याच्यावर आपल्याला असं दिसते की रोमन लोक वगळता प्राचीन काळामध्ये सांडपाण्याची व्यवस्था किंवा गटाराची व्यवस्था अत्यंत चांगली होती. आणि ती इतकी चांगली होती की दुसऱ्या कोणत्या संस्कृतीमध्ये आपल्याला ती बघायला मिळत नाही. त्याच्यामुळे गटार व्यवस्था किंवा ड्रेनेज सिस्टम हे सिंधू संस्कृतीचे अत्यंत एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आपल्याला बघायला मिळते किंवा होते. त्यानंतर बघू आपण सामाजिक स्थिती. तर ह्या संस्कृतीमध्ये जीवन आणि व्यापारी नागरी या संस्कृतीतील जे जीवन आहे ते जीवन व्यापारी आणि नागरी स्वरूपाचे होते आणि त्याच्यामुळेच लोक तेथील समृद्ध आणि सुखी होते. तेथे काही वस्तू सापडलेल्या होत्या, त्या वस्तूवरून आपल्याला तेथील लोकांचे जीवन कशाप्रकारे होते हे आपल्याला लक्षात येईल. आणि या संस्कृतीतील लोक जर बघितलं तर ते लोक प्रामुख्याने व्यापारी असावे असं वाटते. समाजाची विभागणीसुद्धा करण्यात आलेली होती. एकीकडे श्रीमंत व वरिष्ठ असा अल्पसंख्याक वर्ग आणि दुसरीकडे गरीब मेहनती बहुसंख्य वर्ग अशा प्रकारे 2 भागामध्ये किंवा 2 वर्गामध्ये येथील अशा प्रकारे भेदभाव किंवा वर्गवारी सिंधू संस्कृतीमध्ये बघायला मिळत नाही. संपत्तीचं केंद्रीकरण जर बघितलं तर राजकीय आणि धार्मिक सत्तेच्या लोकांमध्ये झालेले आपल्याला आढळत नाही जसं आज आपल्याला आढळते. गुलामगिरीची जी प्रथा आहे ती गुलामगिरीची प्रथासुद्धा त्या काळामध्ये नव्हती. मोहनजोदडो हे एक व्यापारी शहर होते, त्याच्यामुळे त्या काळातील जे लोक आहेत व्यापारावर जगणारे होते आणि सधन असा मध्यमवर्ग त्या संपूर्ण हरप्पा संस्कृतीमध्ये असावा असं आपल्याला निदर्शनास येते. तेथे काही ठिकाणी किंवा विविध ठिकाणी काही चाळी आढळून आलेल्या आहेत. त्या चाळीवरून कनिष्ठ दर्जाचा मजूर वर्ग असावा असं दिसते. मात्र समाजाची विभागणी आर्यांच्या चातुर्वर्ण्यासारखी आपल्याला त्या ठिकाणी काही प्रमाणामध्ये वाटते. तिथला आहार जर बघितलं तर सिंधू संस्कृतीतील जो प्रदेश आहे तो सिंधू जी नदी आहे त्याच्या आसपासच्या प्रदेशामध्ये किंवा खोऱ्यामध्ये विस्तारलेला असल्याने ही संस्कृती विस्तारलेली असल्याने सुपीक प्रदेश आणि गाळाचा प्रदेश असल्यामुळे ह्या संस्कृतीतील किंवा सिंधू नदीच्या खोऱ्यातील प्रदेश सुपीक आणि गाळाचा असल्यामुळे शेतीतून त्याने विविध प्रकारचे अन्नधान्य उत्पन्न केलेले होते. त्यांच्या आहारामध्ये गहू, जव, वाटाणा, बार्ली, यव अशा प्रकारच्या विविध अन्नपदार्थाचा समावेश होत होता. तांदूळ किंवा भात त्यांच्या आहारात जास्त प्रमाणात नसावा असं आपल्याला निदर्शनास येते.
आणि अन्नासोबतच ते भाज्या आहेत, फळे आहेत, दूध आहे आणि दूध भत्त्याचे पदार्थ आहेत, दुभते आणि प्राण्यांचे मांस आणि मासे इत्यादी ते आपल्या आहारामध्ये त्यांचा समावेश करीत असत. वेशभूषा जर बघितली विद्यार्थी मित्रांनो, तर सिंधू संस्कृतीच्या काळामध्ये जे काही कपडे उपलब्ध होते त्या अनुषंगाने लहान मोठ्या जे काही पुतळे आहेत त्या काळामध्ये मिळालेले काही मूर्ती आहेत त्यावरून वेशभूषेची कल्पना आपल्याला येते किंवा आपण करू शकतो. त्या काळचे लोक केवळ 2 वस्त्र वापरीत असावेत. एक म्हणजे धोतरासारखे नेसण्याचे वस्त्र आणि दुसऱ्याचे वरून शालीसारखे खांद्यापासून इकडे खालपर्यंत पांघरण्याचे वस्त्र. स्त्री पुरुषांच्या वस्त्रामध्ये पाहिजे तसा आपल्याला फरक दिसत नाही. वस्त्र ही सुती होती आणि क्वचित लोकरी आपल्याला असावी तशी आढळते. ह्याच्यावरून तिथे कापसाचं उत्पादन घेतलं जात होता हे सिद्ध होते. तेथे काही सुयासुद्धा सापडलेल्या आहेत, म्हणजेच त्यावरून कपडे शिवण्याची सुद्धा प्रथा असावी असं आपल्याला प्राथमिक अंदाजाने समजू शकतो. नंतर केसभूषा, तर स्त्रिया केसांची विणी घालीत होत्या आणि पुरुषांचे केससुद्धा लांब असायचे. त्यांच्या मस्तकावर मधोमध भांग पडलेले असून ते विविध प्रकारचे केसरचनासुद्धा करीत असत आणि काही पुरुष मिशासुद्धा राखीत असत आणि ते साफ करत असत. सौंदर्य प्रसाधनंसुद्धा आपल्याला सिंधू संस्कृतीच्या उत्खननामध्ये मिळालेले आहेत आणि त्याच्या बाबतीत जर बघितलं तर पेट्यातील आरसे मिळालेले आहेत, हस्तदंती फण्या कंगवे म्हणतो आपण, त्या मिळालेल्या आहेत. काजळांच्या डब्बी, शुभ्र मुखचूर्ण, लाल रंग इत्यादी वस्तू आपल्याला सापडलेल्या आहेत आणि त्या स्त्रियांच्या शृंगारासाठी उपयोगी पडित असाव्यात असं आपल्याला प्राथमिक अंदाजाने वाटते. त्यानंतर ब्रांजचे वस्त्रे पुरुष वापरीत असावे. अलंकार जर बघितले तर स्त्री आणि पुरुष दोन्ही जण अलंकार घालत असत. त्याच्यामध्ये सोने आहे, रुपी आहे, तांबे आहे आणि ह्या धातू आणि निरनिराळी रत्ने त्यांचे अलंकार ते बनवून वापरत असावेत. कपाळावर पट्टा, कानात तारेची वलये, गळ्यामध्ये विविध प्रकारच्या माळा, बोटांमध्ये अंगठ्या, हातामध्ये कंगणे घालण्याची प्रथा आपल्याला बघायला मिळते. कमरबंद, पायामध्ये वाडेसुद्धा आपल्याला काही उत्खननामध्ये मिळालेले आहेत. तशा प्रकारे सुरेख अलंकार घडविणाऱ्या कारागिरांचे कौशल्य खरोखरच प्रशंसनीय आहे. तर घरामध्ये विविध प्रकारच्या भांडी आणि वस्तूसुद्धा सापडलेल्या आहेत. काही जी भांडी आहेत त्या माती, दगड, धातू ह्यांच्यापासून बनविलेल्या दिसतात आणि बहुतेक जी भांडी आहेत ती मातीची आणि काही थोडी दगडाची व सिपांची कोरलेली आहेत, कोरून बनवलेली आहेत. त्यामध्ये सुया, चाकू, कुऱ्हाडी, करवती, माशांचे गड वगैरे उपकरणे ज्या तांबे किंवा ब्रांज धातू यापासूनच बनवलेली आपल्याला बघायला मिळतात. तांबे, शिंपा किंवा माती ह्यांच्यापासून दिवेसुद्धा बनविलेले जात होते. मेणबत्ती आणि मातीची घरेसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला सापडलेली आहेत. यावरून मेणबत्तीचा उपयोग केला जात असावा हे समजते. नंतर मनोरंजन आणि खेळ जर बघितलं तर त्या काळामध्ये सिंधू संस्कृतीमध्ये गोट्या, चेंडू, फासे इत्यादी वस्तू किंवा अवशेष म्हणून आपल्याला मिळालेले आहेत. त्यामध्ये फासे बहुता हस्तिदंताचे असत. फासे जे आपण लुडो खेळतो आणि त्याच्यावर डॉट डॉट असतात त्याला फासे असे म्हणतात. तर काही फासे मातीचे, काही धातूचे सुद्धा आढळलेले आहेत. ते खेळणे मुलांचे फार आवडते असावे. बाहुले आहेत, पशुपक्षी, शिट्ट्या ही सर्व मातीची खेळणी असून त्यातील काही पशुपक्षी हालचालसुद्धा करणारे आपल्याला आहेत असे आपल्याला तेथील उत्खननावरून किंवा मिळणाऱ्या अवशेषावरून दिसते. तेथे मातीची बैलगाडी जी आहे ही खूपच प्रसिद्ध होती. ती बैलगाडी आपल्याला उत्खननामध्ये मिळालेली आहे. वाहनं जर बघितली सिंधू संस्कृतीतील तर बैलगाडी हे प्रमुख वाहतुकीचे साधन होते. पंजाब, सिंध या प्रदेशामध्ये सांप्रत म्हणजे सर्वत्र वापरत असलेल्या गाड्यासारख्या गाड्यांच्या प्रतिकृती मोहंजोदडो येथे मिळालेल्या आहेत. तर मी सांगितलं तुम्हाला हडप्पा येथे सध्या उत्तर भारतामध्ये चालू असलेल्या यक्क्यासारखी तांब्याची लहान वाहनेसुद्धा आपल्याला बघायला मिळतात. शस्त्र जर बघितली सिंधू संस्कृतीमधील तर जी लोक शस्त्र किंवा उपकरणे वापरत ती उत्खननामध्ये आपल्याला मिळालेली आहेत. त्याच्यामध्ये तांब्याची, ब्रांजची शस्त्र आपल्याला मिळालेली आहे. त्याच्यामध्ये कुऱ्हाडी, भाले, सुरी, खंजीर, धनुष्यबाण, गदा, गोफण, तलवार इत्यादी शस्त्र आपल्याला मिळालेले आहेत. युद्धासाठी खंजीर व सुरे
लांब व बाकदार असून काही दुधारीसुद्धा आपल्याला बघायला मिळेल. म्हणजे दोन्ही बाजूनं धार असणारी आपल्याला शस्त्र त्या ठिकाणी मिळालेली आहेत. भाल्यांची टोके पातळ आणि रुंद आहेत. पानांची टोके तांब्याची व पातळ आहेत. गदा विविध प्रकारच्या दगडांपासून बनविलेल्या आहेत आणि तलवारीचा जो आकार होता तो मध्यभागी जाड आणि त्यांची पाते मात्र बोतड होती. त्याला धार पाहिजे त्या प्रमाणामध्ये नव्हती. तांब्यांची चिलखते ही संरक्षण साधने म्हणून सुद्धा वापरत असत. छिन्नी, तासणी, कुऱ्हाडी, करवती इत्यादी हत्यारे आपल्याला अवशेषामध्ये मिळालेली आहेत. यावरून ह्या सर्व शस्त्रांचा वापर स्वतःच्या चांगल्या प्रकारचे जीवन जगण्यासाठी आणि संरक्षण करण्यासाठी करीत असत. त्यानंतर औषधं जर बघितले तर औषधंसुद्धा आपल्याला किंवा त्याचे अवशेष आपल्याला सिंधू संस्कृतीमध्ये मिळालेले आहेत. जसं की शिलाजीत आहे, समुद्रफेन आहे, सांभर, सिंग, प्रवाळ हे उल्लेखनीय आहेत. म्हणजे आयुर्वेदाची परंपरा आपण असं म्हणू शकतो सिंधू संस्कृतीच्या काळामध्ये पाळली जात असावी. सिक्के जर बघितले तर 500पेक्षा जास्त सिक्के आपल्याला आढळलेले आहेत. ते मातीचे बनवलेले आहेत आणि आकाराने म्हणजे आकाराने लहान आहेत आणि काही जी नाणी होती त्यांच्यावर प्राण्यांच्या प्रतिमासुद्धा कोरलेल्या आपल्याला बघायला मिळतात. आणि सर्वच सिक्क्यांवरती या संस्कृतीमध्ये प्रचलित असलेल्या चित्रलिपीमध्ये लिहून ठेवलेले आहे. परंतु ही चित्रलिपी आजसुद्धा आपल्याला किंवा इतिहास तज्ज्ञांना वाचण्यात यश आलेलं नाही. सिक्के हे रावी नदीच्या पात्रामध्ये बऱ्याच काळापर्यंत मधून सापडल्या गेलेले आपल्याला बघायला मिळते. त्याविषयीची माहिती जनरल कॅनिंग हान यांनी सर्वप्रथम दिलेली होती. त्यांनी आणि डॉक्टर मैके मैके यांनी या सिक्क्यावरूनच सिंधू संस्कृतीतील लोकांच्या भाषेविषयीची थोडीफार कल्पना येणे शक्य झाले आहे असं म्हटलेलं आहे. त्याची लिपी जर बघितली तर सिंधू संस्कृतीची लिपी चित्रलिपी होती, लक्षात ठेवायचं. आणि चित्रलिपीचा सर्वत्र वापर केलेला आपल्याला बघायला मिळतो. सिक्क्यांवर व विविध भांड्यांवर ह्याच लिपीचा उपयोग दिसून येतो. आणि ही चित्रलिपी समजण्यास अति कठीण असल्यामुळे अजून त्यातील खरा अर्थ उमगलेला नाही आहे. याच्यामुळे ह्या सिंधू संस्कृतीचे बरेच गूढ आतापर्यंतही जगाच्या समोर आलेले नाही. चित्रलिपीमध्ये जर बघितले तर आतापर्यंत 396 चित्र सापडलेले आहेत. यांच्या दुप्पट संख्या सुमेरियन संस्कृतीमध्ये आहे. याच्यावरून सिंधू संस्कृतीची लिपीच्या क्षेत्रातील जी प्रगत अवस्था आहे किंवा परिस्थिती आहे हे आपल्याला यावरून समजते किंवा स्पष्ट होते. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम म्हणा, महास्नानगृह, सांडपाण्याची योजना आहे आणि सामाजिक स्थिती आहे याविषयीची आपण माहिती या ठिकाणी बघितलेली आहोत. आणि ह्याच्यानंतर आपण जो अभ्यास करणार आहोत समोरच्या व्हिडिओमध्ये त्याच्यामध्ये कला आणि कौशल्य आणि धार्मिक स्थिती ह्याविषयीचा अभ्यास किंवा हा मुद्दा आपण अभ्यासणार आहोत. तर चला आपण इथेच थांबूया. धन्यवाद.